आता एक मोठी बातमी आहे पावसासंदर्भातली, चक्रीवादळासंदर्भातली ही बातमी आहे। जुलै महिना संपत आला तरी सुद्धा मराठवाड्यात अजून 50% सुद्धा पाऊस झालेला नाहीये। त्यातच आता पश्चिम बंगालमधून मोठं चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे। बे ऑफ बेंगालमध्ये चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम मान्सून आणि हवामानावरती झालाय। अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू झालाय। नद्यांना महापुराचा धोका निर्माण झालाय। मान्सूनचा जोर पुढचे काही दिवस उत्तर भारतात पाहायला मिळणार आहे, तर याचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे। महाराष्ट्रात 48 तास पावसाचं धुमशान असेल, त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। बंगालच्या उपसागरातून निर्माण होणारे चक्रवाती वातावरण झारखंड छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात पोहोचेल। त्यामुळे 12 जुलैपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्याचवेळी अरबी समुद्रातून 65 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत, ज्यामुळे एकत्रितपणे एक हंगामी प्रणाली निर्माण झालेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून तो तीव्र होतोय। यासोबतच पूर्व पश्चिम ट्रफ दाब रेषा ओडिशा, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशापर्यंत पसरलेली आहे। त्यामुळे याचा परिणाम हवामानावरती होणार आहे। महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे। तर यंदा मराठवाड्यात प्रमाणापेक्षा कमी पाऊस झाल्यानं दुबार पेरणीवरती संकट ओढवलेलं आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, गाव कोणतं आहे, तुमच्या गावातील पावसाची काय परिस्थिती आहे, पेरण्या झालेल्या आहेत का नाही, हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।